परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी MSRTCच्या अधिकाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात त्यांच्या कामाच्या ठिकाणी गैरहजर राहिलेल्या 34 आगार प्रमुखांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। 20 सप्टेंबरपासून राज्यात विशेषतः मराठवाडा प्रदेशात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे शेती, रस्ते पाण्याखाली गेलेत आणि वाहतूक कोलमडली आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष असलेले सरनाईक यांनी उपक्रमाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाच्या एका गोपनीय अहवालाचा हवाला देत ही एक अतिशय गंभीर बाब असल्याचं म्हटलंय। अहवालानुसार मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली असली तरी MSRTCच्या 251 पैकी 34 आगार प्रमुख त्यांच्या ड्युटी स्टेशनवर उपस्थित नव्हते। आगार प्रमुख हा ST प्रशासनाचा मुख्य घटक आहे। त्यांच्या हाताखाली शेकडो कर्मचारी काम करतात, रात्रीच्या शिफ्ट चालवल्या जातात, बसेस उभ्या राहतात आणि लाखो किमतीचे तेल, इंधन, सुटे भाग तसंच तिकीट विक्रीतून मिळणारा मोठा महसूल आगारात ठेवला जातो। या सर्व गोष्टींचं रक्षण आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही आगार प्रमुखांची आहे। इतक्या महत्त्वाच्या वेळेला त्यांची अनुपस्थिती अस्वीकार्य आहे असंही ते म्हणाले। अशा गंभीर परिस्थितीत त्यांच्या मुख्यालयात उपस्थित राहण्याऐवजी आणि जबाबदारीनं त्यांचं कर्तव्य बजावण्याऐवजी काही आगार प्रमुख कर्तव्यावर अनुपस्थित होते। संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांनी अशा आगार प्रमुखांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावावी। जर त्यांचं स्पष्टीकरण समाधानकारक नसेल तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल। ज्या विभाग प्रमुख नियंत्रकांच्या देखरेखीखाली हे डेपो प्रमुख काम करतात त्यांनाही चौकशीला सामोरं जावं लागेल असंही त्यांनी सांगितलं।